अकोला शहर लव जिहादच्या एका कथित घटनेने हादरले आहे। गेमिंग ॲपवर बादशाह नावाचे बनावट अकाउंट चालवून एका विवाहित मुस्लिम तरुणाने हरियाणातील हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिचे अपहरण करून तिला 5 दिवस स्वतःच्या घरात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। खदान पोलिसांनी या तरुणीची सुटका केली असून या घटनेमुळे शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता। अकोल्यातील जमीर जाहिरुद्दीन काझी हा 28 वर्षीय युवक विवाहित असून त्याला एक अपत्य आहे। मात्र सोशल मीडियावर सक्रिय असलेला जमीर गेमिंग ॲपवर बादशाह या नावाने बनावट अकाउंट चालवायचा। याच माध्यमातून त्याची ओळख हरियाणातील एका हिंदू तरुणीशी झाली। संबंधित तरुणी आई रागावल्यामुळे अस्वस्थ होती। याचाच फायदा घेत जमीरने तिचे ब्रेन वॉश केले आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अकोल्यात बोलावून घेतले। जमीरची पत्नी माहेरी असल्याने त्याने या तरुणीला गीतानगर भागातील आपल्या घरात गेल्या 5 दिवसांपासून लपवून ठेवले होते। तरुणी बेपत्ता झाल्याने हरियाणात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तिचा भाऊ शोध घेत अकोल्यात पोहोचला आणि त्याने विश्व हिंदू परिषदेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधला। विश्व हिंदू परिषद पदाधिकारी आणि खदान पोलिसांनी तातडीने हालचाली करत जमीरच्या घरावर छापा टाकला आणि तरुणीची सुटका केली। या घटनेनंतर विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमा झाले होते। त्यांनी या प्रकरणाला लव जिहादचा प्रकार असल्याचे म्हटले आहे। प्रश्न आमच्या मनात निर्माण झाले आहेत आणि त्याचा खुलासा पोलिसांनी केला पाहिजे की तो 4-5 दिवस अगोदर त्या मुलीला घेऊन आला, तर त्या मुलीसोबत काय घडलं, त्याचं लग्न झालेलं आहे, 2 मुलं असून तो त्या घरात राहिला, तर त्याच्या आई, त्याचे वडील, त्याच्या परिवारातल्या लोकांनी त्याला का म्हटलं नाही की ही मुलगी कोण आहे, तर त्याचा कोणाकोणाला सपोर्ट आहे, तो इतक्या दुरून त्या मुलीला घेऊन आला, तिला सपोर्ट करत आहेत, तर यामागे कोण कोण फायनान्स करत आहे, त्याला पैसे कोण पुरवत आहे, कोणत्या संघटनेच्या मागे आहेत, तर हे सगळं लव जिहादचं प्रकरण आहे आणि सोशल मीडियातून ती संपर्कात आली आहे। 5 दिवसांपासून तरुणी घरात असताना जमीरच्या आईने आणि कुटुंबियांनी चुप्पी का साधली? त्याला या कृत्यासाठी कोण फायनान्स करत होते? या 5 दिवसात तरुणीसोबत नक्की काय घडले याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सूरज भगेवार यांनी केली आहे। सध्या आरोपी जमीर काझी खदान पोलिसांच्या ताब्यात असून त्याला हरियाणा पोलिसांच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत। आज पोलिसांच्या खदान हद्दीत हरियाणा फरीदाबाद जिल्हा लक्कडपूर या ठिकाणाहून राहुल यादव हा मुलगा आला होता आणि त्यांनी त्याची बहीण मिसिंग असल्याची तक्रार तेथील पोलिसांना दिली होती। तो इथे आला होता की माझी बहीण इथे आल्याची माहिती मिळाली। त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्यावरून आम्ही अधिक तपास करून एक आमची जी काही माहिती मिळाली होती आम्हाला त्याची माहिती आम्ही वरिष्ठांना देऊन आदरणीय जिल्हा पोलीस अधीक्षक आरती चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय रेड्डी सर, DYSP सर पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या मुलीचा आणि त्या मुलाचा आमच्या भागामध्ये पाहणी केली असता ती मुलगी आणि मुलगा जो आहे तो आम्हाला मिळून आला। त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला आणलेलं आहे आणि संबंधित फरीदाबाद जिल्ह्यातील सूरज जे पोलीस स्टेशन आहे तिथले ठाणा प्रभारी आहे त्यांच्याशी मी बोललो। त्यांनी त्यांची टीम जी आहे ती तिथून रवाना केलेली आहे। आम्ही त्या मुलीला तिची वैद्यकीय तपासणी करून आपल्या इथल्या जी राज्य महिला गृह आहे त्या ठिकाणी आम्ही दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई आम्ही करीत आहोत। त्या मुलीला आम्ही विचारल्यानुसार ती मुलगी या मुलासोबत जवळपास 8 ते 9 महिन्यापासून मोबाईलमध्ये गेमिंगचा एक ॲप आहे, त्या गेमिंग ॲपवर त्यांची ओळख झाली आणि मग चॅटिंग मध्ये त्यांची मैत्री झाली आणि त्या मैत्रीमधून मग तिला वाटलं की आपण या मित्राकडे आपण गेलं पाहिजे, कारण तिला आई थोडीशी रागावली होती आणि त्यामुळे कुठं जायचं, तर त्या रागाच्या भरात ती ज्या मित्रासोबत चॅटिंग करत होती त्याच्याकडे इथे आली होती। हां, तो जो मुलगा आहे त्या मुलाचं लग्न झालेलं होतं आणि त्याला एक बाळसुद्धा आहे।